श्री स्वामी समर्थ. मेष राशी 17 ते 23 ऑगस्ट साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. या आठवड्यात तुमच्या आयुष्यात एखादी महत्त्वाची संधी अचानक समोर येणार आहे का? अनेक दिवसांपासून रखडलेले काम आता पूर्णत्वाकडे जाणार आहे का? नोकरी किंवा व्यवसायामध्ये नवीन जबाबदारी मिळून तुमची प्रगती होणार आहे का? पैशांच्या बाबतीत सुरू असलेली चिंता काही प्रमाणात कमी होणार आहे का? कुटुंबातील एखादा गैरसमज दूर होऊन नात्यांमध्ये पुन्हा गोडवा निर्माण होणार आहे का? प्रेमसंबंधांमध्ये मनातील भावना व्यक्त करण्याची योग्य वेळ येणार आहे का? चला तर मग जाणून घेऊया मेष राशीचे सविस्तर साप्ताहिक राशी भविष्य. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. हा आठवडा अनेक बाबतीत महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. या काळात तुमच्यातील आत्मविश्वास वाढताना दिसेल आणि एखादे महत्त्वाचे काम स्वतःच्या प्रयत्नातून पूर्ण करण्याची संधी मिळू शकते. मागील काही दिवसांपासून ज्या गोष्टींमध्ये अडथळे जाणवत होते त्यामध्ये हळूहळू सुधारणा होण्याची चिन्हे दिसतील. कामाचा व्याप वाढला तरी योग्य नियोजन केल्यास तुम्ही सर्व जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडू शकाल. या आठवड्यात घाईघाईने निर्णय घेण्यापेक्षा परिस्थिती समजून घेऊन पुढे जाणे अधिक फायदेशीर ठरेल. आर्थिक व्यवहारामध्ये सावधगिरी बाळगा आणि कोणावरही अतिविश्वास ठेवून मोठा निर्णय घेऊ नका. नोकरी आणि व्यवसाय. या आठवड्यात मेष राशीच्या नोकरदार व्यक्तींना कामाच्या ठिकाणी आपली क्षमता दाखवण्याची चांगली संधी मिळू शकते. वरिष्ठांकडून एखादी महत्त्वाची जबाबदारी तुमच्यावर सोपवली जाऊ शकते. सुरुवातीला कामाचा ताण जाणवला तरी हीच जबाबदारी पुढील काळात तुमच्यासाठी प्रगतीचा मार्ग खुला करू शकते. तुमच्या कामाचे कौतुक होण्याची शक्यता आहे. सहकाऱ्यांशी वागताना मात्र संयम ठेवणे आवश्यक आहे. एखाद्या छोट्या गैरसमजातून वाद निर्माण होऊ शकतो, त्यामुळे शब्द जपून वापरा. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक मिळू शकतात. पूर्वी केलेल्या संपर्कांमधून एखादा चांगला व्यवहार मिळण्याची शक्यता आहे. भागीदारीच्या व्यवसायात पारदर्शकता ठेवणे अत्यंत महत्त्वाचे ठरेल. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत हा आठवडा मेष राशीसाठी सावधगिरी आणि नियोजनाचा राहील. उत्पन्नाचे काही नवीन मार्ग दिसू शकतात किंवा पूर्वी अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. मात्र पैसा हातात येताच अनावश्यक खर्च करण्याची चूक करू नका. घरातील एखाद्या महत्त्वाच्या कारणासाठी खर्च करावा लागू शकतो. कुटुंबातील व्यक्तीच्या गरजेसाठी आर्थिक मदत करावी लागू शकते. अचानक येणाऱ्या खर्चामुळे सुरुवातीला थोडी चिंता वाटेल, पण योग्य नियोजन केल्यास परिस्थिती नियंत्रणात राहील. कर्ज किंवा मोठ्या आर्थिक व्यवहारांमध्ये कागदपत्रे काळजीपूर्वक तपासा. कोणाच्याही सांगण्यावरून आर्थिक निर्णय घेऊ नका. बचतीकडे विशेष लक्ष देणे या आठवड्यात फायदेशीर ठरेल. जुन्या गुंतवणुकीचा आढावा घेण्यासाठी योग्य वेळ आहे. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांमध्ये असलेल्या मेष राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा भावनिकदृष्ट्या महत्त्वाचा ठरू शकतो. मनात असलेल्या काही गोष्टी तुम्ही आपल्या जोडीदारासमोर मोकळेपणाने मांडू शकता. मात्र बोलताना राग किंवा हट्टाचा सूर ठेवू नका. तुमच्या छोट्याशा गैरसमजामुळे नात्यामध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो. प्रिय व्यक्तीकडून एखादी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. अविवाहित व्यक्तींच्या आयुष्यात नवीन व्यक्तीची ओळख होऊ शकते. ही ओळख पुढे प्रेमसंबंधात बदलण्याची शक्यता आहे. विवाहित व्यक्तींनी जोडीदाराच्या भावनांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. घरगुती जबाबदाऱ्यांमुळे दोघांमध्ये काही मतभेद होऊ शकतात, पण शांतपणे चर्चा केल्यास समस्या सहज दूर होतील. जोडीदाराकडून एखाद्या महत्त्वाच्या निर्णयामध्ये सहकार्य मिळेल. कौटुंबिक जीवन. कौटुंबिक जीवनात या आठवड्यात काही महत्त्वाच्या घडामोडी होऊ शकतात. घरातील मोठ्या व्यक्तींचे मार्गदर्शन तुम्हाला योग्य निर्णय घेण्यास मदत करेल. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या यशामुळे आनंदाचे वातावरण निर्माण होऊ शकते. घरातील रखडलेले एखादे काम पूर्ण करण्यासाठी सर्वांचे सहकार्य मिळेल. मात्र घरगुती विषयांमध्ये बाहेरील व्यक्तींचा हस्तक्षेप होऊ देऊ नका. तुमच्या बोलण्याचा एखादा चुकीचा अर्थ घेतला जाऊ शकतो, त्यामुळे कोणतीही गोष्ट स्पष्टपणे आणि शांतपणे मांडणे योग्य राहील. भावंडांशी असलेले संबंध सुधारतील. आईवडिलांच्या आरोग्याची आणि त्यांच्या गरजांची विशेष काळजी घ्या. घरामध्ये एखादा धार्मिक किंवा शुभ कार्यक्रम आयोजित होण्याची शक्यता आहे. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनत आणि एकाग्रतेचा राहणार आहे. मागील काही दिवसांपासून अभ्यासात लक्ष लागत नसेल तर आता परिस्थिती सुधारू शकते. एखादा कठीण विषय समजून घेण्यासाठी शिक्षक किंवा मित्रांची मदत मिळेल. परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी अभ्यासाचे योग्य वेळापत्रक तयार करावे. शेवटच्या क्षणी अभ्यास करण्याची सवय टाळा. स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करणाऱ्यांना अधिक मेहनत घेण्याची आवश्यकता आहे. तुमची क्षमता चांगली आहे, मात्र सातत्य राखणे अत्यंत गरजेचे आहे. मोबाईल किंवा इतर मनोरंजनामुळे अभ्यासाचा वेळ वाया जाऊ देऊ नका. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत मेष राशीच्या व्यक्तींनी या आठवड्यात विशेष काळजी घेणं गरजेचे आहे. कामाचा ताण आणि धावपळ यामुळे थकवा जाणवू शकतो. वेळेवर जेवण न केल्यामुळे पचनाशी संबंधित किरकोळ त्रास होण्याची शक्यता आहे. पुरेसे पाणी पिण्याची सवय ठेवा. झोपेची वेळ अनियमित होऊ देऊ नका.
सतत काम करण्यापेक्षा मध्येच थोडी विश्रांती घ्या. मानसिक ताण कमी करण्यासाठी ध्यान, प्राणायाम किंवा शांत वातावरणात वेळ घालवणे फायदेशीर ठरेल. वाहन चालवताना विशेष काळजी घ्या. घाईगडबडीत कोणतेही काम करू नका. जुन्या आरोग्याच्या तक्रारी असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. प्रवास. या आठवड्यात मेष राशीच्या व्यक्तींना छोटा किंवा अचानक प्रवास करण्याची संधी मिळू शकते. कामानिमित्त होणारा प्रवास भविष्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. दूरच्या व्यक्तीशी भेट होऊन एखादी नवीन संधी निर्माण होण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी प्रवासातून नवीन ग्राहक किंवा नवीन संपर्क मिळू शकतात. कुटुंबासोबत प्रवास करण्याचा योग आला तर त्यातून आनंदाचे क्षण मिळतील. मात्र प्रवासाचे नियोजन आधीच करणे चांगले राहील. कागदपत्रे आणि आवश्यक वस्तूंची काळजी घ्या. अचानक केलेल्या प्रवासामुळे खर्च वाढू शकतो. नवीन लोकांशी ओळख होताना लगेच विश्वास ठेवू नका. आध्यात्मिक जीवन. आध्यात्मिक दृष्टिकोनातून हा आठवडा मेष राशीसाठी मनःशांती देणारा ठरू शकतो. सततच्या धावपळीमधून थोडा वेळ स्वतःसाठी काढणं गरजेचं आहे. सकाळी काही वेळ शांत बसून नामस्मरण केल्यास मनातील अस्वस्थता कमी होईल. श्री स्वामी समर्थांचे स्मरण तुमच्यासाठी सकारात्मक ऊर्जा देणारे ठरू शकते. घरातील देवघरात नियमित दिवा लावा. एखाद्या धार्मिक स्थळी जाण्याचा योग येऊ शकतो. गरजू व्यक्तीला मदत केल्याने मनाला समाधान मिळेल. राग आणि नकारात्मक विचारांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. एखाद्या जुन्या समस्येकडे नव्या दृष्टिकोनातून पाहण्याची प्रेरणा मिळेल. उपाय. 1. दररोज सकाळी श्री स्वामी समर्थांचे श्रद्धेने नामस्मरण करा. 2. मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घ्या. 3. गरजू व्यक्तीला आपल्या क्षमतेनुसार अन्नदान करा. 4. मंगळवारी लाल रंगाचे फळ किंवा अन्न गरजू व्यक्तीला दान करा. 5. आईवडील आणि घरातील ज्येष्ठ व्यक्तींचे आशीर्वाद घ्या. 6. श्री स्वामी समर्थ या नामाचा शक्य तितका जप करा. एकूण हा मेष राशीसाठी मेहनत, आत्मविश्वास आणि नवीन संधी घेऊन येणारा आठवडा ठरू शकतो. नोकरीच्या ठिकाणी जबाबदारी वाढेल पण त्यातून तुमच्या कामाची दखल घेतली जाण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन संपर्क आणि व्यवहार मिळू शकतात. आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होण्याची चिन्हे असली तरी अनावश्यक खर्च आणि घाईचे आर्थिक निर्णय टाळणे अत्यंत आवश्यक आहे. प्रेम आणि वैवाहिक जीवनामध्ये संवाद महत्त्वाचा राहील. तुमच्या मनातील भावना स्पष्टपणे व्यक्त केल्यास नात्यामधील गैरसमज दूर होतील. कौटुंबिक जीवनात ज्येष्ठ व्यक्तींचे सहकार्य मिळेल आणि घरामध्ये एखाद्या शुभ प्रसंगामुळे आनंदाचं वातावरण निर्माण होऊ शकते. एकंदरीत पाहता हा आठवडा मेष राशीसाठी मेहनतीला दिशा आणि प्रयत्नांना परिणाम देणारा ठरू शकतो. धन्यवाद.